भुजबळ यांनी संयम बाळगण्याची गरज, एकतर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घ्यावी। वाद निर्माण करून भुजबळांना राजकीय पुनर्वसन करायचे, राधाकृष्ण विखे पाटील यांचा भुजबळांवर निशाणा। राजीनामा द्यायला मोठं मन लागतं, पण हे पदाला चिकटून बसलेत, त्यांच्या राजीनाम्याने काही फरक पडत नाही, मनोज जरांगे पाटील यांची भुजबळांवर टीका। विखेंनी स्पष्ट बोलण्याची हिंमत दाखवली, तशी हिंमत एकनाथ शिंदेंमध्ये नाही। राधाकृष्ण विखे पाटलांच्या भुजबळांवरील टीकेवरून विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। सरकार पुढाकार घेऊन जातीमध्ये भांडणं लावते, शिंदे वेगळं बोलतात, विखे पाटील भुजबळ वेगळं बोलतात, सरकारमध्ये एकसंधता नाही आणि हे दुर्दैव, अनिल देशमुख यांची टीका। आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली, सूत्रांची माहिती, आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडलं जाण्याची शक्यता। आणि एक महत्त्वाची बातमी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। कॅबिनेट बैठकीत अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीबाबत चर्चा होणार आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील नुकसानीची माहिती देतील। पुढील 7 दिवसांमध्ये 17 जिल्ह्यांमधील माहिती मागवली जाणार आहे। पुढील 7 दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले जातील। पंचनाम्यासाठी वॉर रूमद्वारे ही माहिती संकलनाचा वेग वाढवला जाणार आहे। आधी मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या, नंतर मर्यादा वाढवा, जरांगेंची मागणी। जातीनिहाय जनगणनेच्या नावाखाली आम्हाला आरक्षणामधून रोखू नका, जरांगेंचा निशाणा। राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। तुमच्या लोकांना थांबवा, मी सबुरीनं घेतो, जरांगे पाटलांचं प्रफुल्ल पटेलांना आवाहन। तर तुमचे लोक खूप फडफड करत आहेत, जरांगेंची विरोधकांवर टीका। शिवसेना आमदार अपात्रतेवर थोड्याच वेळामध्ये सुनावणी, शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी होणार, 5 आमदार आणि एका खासदाराची साक्ष नोंदवली जाणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी कुणाची निवडणूक आयोगामध्ये आज दुपारी 4 वाजता सुनावणी, शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड सुनावणीसाठी हजर राहणार। ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवींना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, मुख्यमंत्री शिंदेंबाबत अपशब्द वापरल्यामुळे दत्ता दळवी यांना अटक। मी काहीही चुकीचं बोललो नाही, शिंदेना शिवीगाळ सुद्धा केली नाही, मी माझ्या वक्तव्यावर ठाम, दत्ता दळवी यांची प्रतिक्रिया। दत्ता दळवी यांनी वापरलेला शब्द धर्मवीर चित्रपटामधला आहे। धर्मवीर चित्रपटात वापरलेला शब्द चुकीचा असेल तर निर्मात्यांसह प्रायोजकांवर गुन्हा दाखल करा, राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। नारायण राणे आणि त्यांची नेपाळी मुलं खालच्या शब्दात टीका करतात, सत्ताराने सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केली होती, त्यांना का नाही अटक केली, संजय राऊतांचा सवाल। गद्दार हृदय सम्राट स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणवून घेतात, एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल व्हायला हवा, संजय राऊतांची मागणी। दत्ता दळवी यांचं वक्तव्य आक्षेपार्ह, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। राज्य कायद्याने नियमानं चालणार, राऊतांनी राजकीय वळण देऊ नये, देसाईंची प्रतिक्रिया। दत्ता दळवी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, तेव्हा त्यांना त्यांची जागा कळेल, दत्ता दळवी यांच्यावर संजय शिरसाट यांची टीका। सरकार नालायक आहे तर त्यांना नालायकच म्हणणार ना, संजय राऊतांची सरकारवर टीका। नालायक हा शब्द असंसदीय नाही, राऊतांचं स्पष्टीकरण। संजय राऊतांनी शिवीबाबत नवीन संशोधन केलं, राऊत विद्वान, संजय शिरसाट यांची टीका। तर राऊतांना जास्त किंमत देण्याची गरज नाही, शिरसाटांचं वक्तव्य। ठाकरेंनी वापरलेला शब्द राऊतांनी सुद्धा वापरल्यामुळे राऊतही वाटेकरी, राऊतांवर ही कारवाई करणार, मंत्री शंभूराज देसाई यांचा ठाकरेंसह संजय राऊतांना इशारा। नागपूरमध्ये 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशन 3 आठवड्यांचं असावं हा आमचा आग्रह होता, मात्र अधिवेशनाबाबत राज्य सरकार गंभीर नाही, सरकारला फक्त वेळ मारून न्यायची आहे। हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीवरून वडेट्टीवारांची सरकारवर टीका। आज रात्री 8 वाजता मातोश्रीवर ठाकरे गटाच्या विधान परिषद आणि विधानसभा आमदारांची बैठक, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। कर्जतमध्ये आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची निर्धार सभा, सुधाकर घारेंकडून सभेचं आयोजन, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सभेला उपस्थित राहण्याचा अंदाज। शरद पवार गटाचे नेते सतीश पाटील अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता, पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार यांनी खास शुभेच्छा दिल्या, त्यामुळे चर्चांना उधाण। बीडच्या जाळपोळी मागे एक शक्तिशाली हात, मराठा ओबीसींमध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न झाला, रोहित पवार यांचा आरोप। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांची चौकशी होण्याची शक्यता, पुणे पोलीस संजीव ठाकूर यांची चौकशी करण्याची शक्यता।
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात. बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार, सर्वांचं लक्ष. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर. नाशिकच्या बहादुरी गावामधील उद्ध्वस्त झालेल्या द्राक्ष बागांची थोरातांकडून पाहणी. शेतकऱ्यांनी थोरातांसमोर मांडल्या व्यथा. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी आलेल्या कांद्याचं पावसामुळे नुकसान. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांदा भिजला, शेतकऱ्यांचं नुकसान. लातूरमध्ये अवकाळी पावसानं रस्त्यावर पाणी. पाण्यामधून वाट काढत नागरिकांचा प्रवास. नागरिकांच्या घरातही पाणी घुसल्यामुळे नुकसान. परळीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कापसाचं नुकसान. नागपिंपरी शिवारामध्ये कापूस भिजला, शेतकरी आर्थिक अडचणीत. दक्षिण सोलापूरच्या दोड्डी, कुंभारी, बोरामणी यासह अनेक गावांमध्ये पावसामुळे पिकं जमीनदोस्त. ज्वारी, हरभरा, द्राक्ष, कांदे यासह रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान. जळगावमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे चारा टंचाईची मोठी समस्या. चारा टंचाईच्या समस्येवर सरकारने उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या भुसावळ तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा फटका. छगन भुजबळ उद्या नाशिकच्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार. मंत्रिमंडळाची बैठक संपवून भुजबळ आज नाशिकला रवाना होणार. बुलडाण्यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून पीक नुकसानीची पाहणी. अवकाळीसह गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान. येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार, दानवेंचं आश्वासन. दक्षिण सोलापूर तालुक्यामधील मंद्रुप, औराद परिसरात अवकाळी पाऊस. पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, कांदा, तूर आणि मक्याचं नुकसान. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा. पुसदच्या भोजला गावामधील शेतकरी निखिल ठाकरेंची केळीची बाग पावसामुळे भुईसपाट. तर उमरखेड, महागावमध्ये शेती पिकाचं मोठं नुकसान.